पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक् आणि दृश्य यांचा विवेक करून आपलं इच्छित फल मोक्ष प्राप्त करणं असा आहे। 4थ्या क्रमांकाचा श्लोक आपण काही दिवसांपासून अभ्यास करतो आहोत। कामः संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धृती इतरे ह्री धी भी इत्येवं आदीन भासेत एकदा चितीही, असा हा श्लोक आहे। या श्लोकामध्ये जो आपण सार पाहिला होता, तर ज्या बुद्धीच्या अनेक वृत्ती आहेत त्या वृत्तीमध्ये काम, संकल्प, संदेह, श्रद्धा, अश्रद्धा आणि धृती, तसेच री, धी आणि भी अशा वृत्ती, एवढंच नव्हे अशा अनेक वृत्ती या बुद्धीच्या असतात। त्यातल्या काही वृत्तींचा अभ्यास या 4थ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये दिलेला आहे आणि आपण जे शब्द या ठिकाणी या श्लोकामध्ये आले त्याच शब्दांचा अभ्यास करतो आहोत। याचा अर्थ असा नाही की बुद्धीच्या बाकीच्या काही वृत्ती नाहीत, बुद्धीच्या अनेक वृत्ती आहेत, परंतु या श्लोकामध्ये ज्या वृत्ती मांडण्यात आलेल्या आहेत त्यांचा आपण थोडक्यात अभ्यास करतो आहोत। मागील चिंतनामध्ये आपण बुद्धीची जी धृती ही वृत्ती आहे हिचा अभ्यास केला। धृती म्हणजे धैर्य। धैर्य असल्याशिवाय कुठलाही व्यवहार होत नाही। कुठलंही कार्य करायचं असेल तर धैर्य पाहिजे। धैर्य असल्याशिवाय कुठलंही कार्य होत नाही। मग ते चांगलं असो, वाईट असो, शुभ असो, अशुभ असो, कुठल्याही कार्यामध्ये एक धैर्य लागतं। परंतु सात्विक धैर्याने जीव हा जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकतो। राजसी धैर्याने त्याचा संसार चालतो आणि तामसी धैर्याने त्याला नरकाला जावं लागतं। तर अशा प्रकारे ही सृष्टीची रचना आहे। किंबहुना जर आपण सात्विक धैर्याचा बारकाईने विचार केला तर सात्विक धैर्यामुळे स्वर्ग प्राप्ती होते आणि शुद्ध सात्विक धैर्याने जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी उपयोगाला येणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करता येतं। त्यासाठी जे गरजेचं साधन आहे ते साधन आपल्याला स्वीकारता येतं, ते साधन आपल्याला अवलंबता येतं आणि मग आपला त्या ज्ञानाच्या द्वारे जन्म मरणाचा फेरा संपुष्टात येतो। अशी ही धृती आहे। या धृतीचं महत्व, या धैर्याचं महत्व श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्री व्यासांनी वर्णन केलेलं आहे। श्री ज्ञानदेव महाराजांनी अत्यंत सविस्तर पूर्वक या धृतीचा अभ्यास मांडलेला आहे, तो आपण अभ्यास करू शकतो। बुद्धीची जी दुसरी पुढची वृत्ती आहे ती म्हणजे री। आता री हा जो संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ होतो लज्जा। लज्जा ही एक बुद्धीची वृत्ती आहे। लज्जा या शब्दाचा दुसरा अर्थ होतो लाज। तर हा लाज हा शब्द जो आहे, आपल्या लाज ही जी आहे ही कुठे असते तर बुद्धीत असते। आपण एखाद्याला म्हणतो काय रे तुला लाज वाटत नाही का, म्हणजे सहजपणे एखाद्याला आपण त्याची लाज काढतो। माझी लाज काढतो का असं एखाद्याला प्रश्न पडतो की हा माझी लाज काढतोय। म्हणजे लाज हा काहीतरी एक चांगलाच भारी प्रकार आपल्या शरीरामध्ये आहे। बुद्धीमध्ये लाज हा एक प्रकार असा आहे की ज्याला कोणी टोचू शकतं। म्हणजे लाज हा शब्द जो आहे तो लागण्यासारखा आहे। आपल्याला त्या लाज शब्दापासून त्रास होऊ शकतो। लाज या शब्दापासून आपलं भलंही होऊ शकतं। आता आपण म्हणतो त्याला लाज नाही, तो निर्लज्ज मनुष्य आहे। बरं, एक सुभाषित असं पण आहे की निर्लज्जम सदा सुखी। जो निर्लज्ज असतो सदा सुखी असतो, त्याला सुख असतं त्याला। का बरं? तो निर्लज्ज आहे। आमच्याकडे एक माझा ओळखीचा माझा मित्र आहे,
तर तो त्याला काही म्हटलं की तो म्हणतो मी सुखी आहे. तो म्हणलं का? तो म्हणतो मी निर्लज्ज आहे. म्हणजे तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर सोपं तंत्र काय? निर्लज्ज व्हा. निर्लज्ज हा सुखी असतो असं गमतीने म्हटलं जातं. परंतु जर त्याचा बारकाईने विचार केला तर तसं होऊ शकतं का? होऊ शकतं. निर्लज्ज व्यक्ती म्हटल्यानंतर सुखीच असतो तो. पण निर्लज्ज व्यक्ती सुखी हा किती काळ राहतो हे महत्वाचं आहे. निर्लज्ज व्यक्ती हा थोडा काळापुरता सुखी राहू शकतो, परंतु कालांतराने कदाचित त्याला दुःख प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे निर्लज्ज सुखीच होऊ शकेल असं काही म्हणता येणार नाही. आता लाज हा शब्द जो आहे, लाज ही जन्मताच आपल्याकडे आहे. मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा लाज त्याला काहीच नसते. लाज ही कुठल्या पातळीवर असते? एक स्थूल पातळीवर असते, एक सूक्ष्म पातळीवर असते. लाज वाटणं ही स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही पातळीची गोष्ट आहे. जन्माला आल्यानंतर लहान मुलाला कुठली आली लाज? ते उघडं नागडच फिरत असते, त्याला लाज नसते. पण थोडी अक्कल आल्यावर नव्हे, बाकीच्यांनाच लाज वाटते म्हणून त्याला कपडे घालतात. म्हणजे बाकीच्यांना लाज वाटते म्हणून त्याला कपडे घालतात, त्याला काही घेणं देणं नसतं. मग बाकीच्यांना घेणं देणं आहे, बाकीच्यांना लक्षात येतं, बाकीचे त्याला कपडे घालतात म्हणून कालांतराने त्याला लाज वाटायला लागते. म्हणजे लाज ही शिकवल्याने पण येते. लोक शिकवतात त्याला की बाबा रे कपडे घालून राहा, नाही तर तुला म्हणतील लाज आहेत का नाही तुला काही. म्हणजे कपडे घालून राहणं आणि कपडे घालून न राहणं याच्यावर आपली लाज ठरते. जन्माला आलेल्या मुलाला लाज नाही असं कोणी म्हणत नाही, त्याला कळत नाही असं म्हणतात. पण तोच मुलगा मोठा झाला आणि जर नागवा फिरू लागला तर त्याला लाज नाही आहे. नाही तर एक तर वेडा आहे म्हणतील, हा वेडा आहे, नाही तर मग म्हणतील हा साधू आहे मोठा, अवलिया साधू आहे. मग अवलिया साधू म्हणून तो नागवा फिरेल किंवा वेडा म्हणून नागवा फिरेल, दिगंबर पंथी असेल म्हणून नागवा फिरेल किंवा कुठल्या तरी बीचवर जाऊन बसला म्हणून नागडा फिरेल. अशा प्रकारे कुठल्या तरी रीतीने तो नागवा झाला तर त्याला लाज नाही असं आपण म्हणतो. म्हणजे त्याची लाज आपण कपड्यांवर ठरवतो. तर कपडे नीट न घालणे म्हणजे लाज काढणे. कपडे घातले नाही म्हणजे लाज नसते, कपडे घातले की लाज येते. माणसाचं कसं गणित आहे, कपड्यांवर लाज ठरते. सर्वसाधारण मनुष्य शिकवतात. आता भारतामध्ये काय आहे की भारतामध्ये व्यवस्थित कपडे घालावे असं शिकवलं जातं. पण जगाच्या काही देशामध्ये कपडे घालण्याची पद्धतच फार विचित्र आहेत की ज्यांना काही आपल्याला आपण जर त्यांना पाहिलं तर आपल्याला त्यांना काही लाज वगैरे आहे का नाही, त्यांना काहीच वाटत नाही त्याच्यामध्ये. मग त्यांची कपडे घालण्याची पद्धत आणि आपली कपडे घालण्याची पद्धत यात फार फरक आहे. आपल्याला वाटतं त्यांना लाज नाहीये आणि त्यांना वाटतं हे काय बावळटासारखे बोलतायत, नाही का. हा फरक आहे. म्हणजे लाज हा शब्द जर आपण स्थूल रूपाने विचार करू लागलो तर कपड्यांवर सुद्धा आपली लाज दिसते. आता काय झालंय की जगतामध्ये अनेक लोक इकडून तिकडे भटकत असल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की माणसाला तिकडचे जे संस्कार आहेत इकडच्या संस्काराशी एकरूप होऊन जातात किंवा मिळून जातात, एकत्रित होण्याचा प्रयत्न करतात. अशा रीतीने आता आपल्या मुलांना मुलींना किंवा आपल्या इकडच्या लोकांना त्यांची संस्कृती घेण्यामध्ये काही लाज वाटत नाही. पूर्वी तसं नव्हतं, पूर्वी फार अवघड होतं. आताचा कालावधी बदललेला आहे, पूर्वीचा कालावधी वेगळा आहे. म्हणजे काळाचा महिमा असा आहे की पूर्वी दुसऱ्याचे कपडे घालू शकत नव्हतं. म्हणजे कपडे जे आहेत हे सुद्धा ठरलेले असायचे, कोणी कुठले कपडे घालावेत. ब्राह्मणाने कुठला पेहराव घालावा, क्षत्रियाने कुठला घालावा, वैश्य आणि शूद्राने कुठला घालावा, स्त्रीने कसं राहावं, मुलीने कसं राहावं, हे सगळे पद्धत कपड्यांवरून सुद्धा लाज ठरत होती. आजकाल ती पद्धत थोडीशी बदलली आहे. म्हणजे त्याचा चांगला भाग आणि वाईट भाग नाही विचार करत आहे आपण, पण कपड्यावरून लाज ठरते हे आपल्याला माहित आहे, नाही का. नुसती कपड्यावरूनच लाज ठरते असं नाही, बोलण्यातूनही लाज दिसते. एखादा मनुष्य विचित्र सारखा बोलला तर आपण तुला काही लाज वाटते का, काही बोलतोस. म्हणजे कपड्यातूनच लाज दिसते असं नाही, एखाद्याच्या बोलण्यातूनही लाज दिसते. म्हणजे मनुष्य विचित्रपणे बोलला की आपण म्हणतो त्याला लाज नाहीये, काही बोलतो तो. म्हणजे बोलण्यातूनही लाज दिसते. लाज दिसते कशी? राहणीमानातून लाज दिसते. लाज ही प्रगट कशी होते? राहणीमानातून प्रगट होते, बोलण्यातून प्रगट होते. वेगवेगळ्या रूपाने लाज ही आपल्या समोर प्रगट होते. पण ही जी लाज आहे ही लाज आतमध्ये असते. असते कुठे? असते बुद्धीमध्ये. बुद्धीची ती एक वृत्ती आहे, बुद्धीमध्ये लाज असते, पण ती प्रगट होते बाहेर. आणि मग ज्याच्या बुद्धीमध्ये जशी लाजेची व्याख्या असेल त्याप्रमाणे तो बाहेर आचरण करतो. आणि त्याला असं वाटतं की सगळ्यांनी तसंच राहावं. त्याला काय वाटतं?
सगळ्यांनी तसंच राहिलं पाहिजे. त्याने ठरवलेलं असतं आतमध्ये की या गोष्टीला असं राहिलं पाहिजे, नाहीतर आपल्याला लाज नसल्यासारखं होईल. आणि त्याप्रमाणे तो ते नियम स्वतःला लावतो, अधिक दुसऱ्यांनाही लावतो. प्रत्येक जण बघा, म्हणजे शक्यतो असं होतच. एखादी नवीन लग्न झालेली मुलगी असेल तर तिला मात्र फार याच्या पुढे मोठा प्रश्नच पडतो, कारण सासूच्या आतमध्ये लाज हे शब्द व्याख्या ठरलेली असते. लाज म्हणजे काय, म्हणजे कोणाच्या घरी गेलं तर साडी चोळी बांगड्या नथ नसेल, आता ती गेली, किंवा जोडवे. आता ह्याच्यातलं जर तिने काही काढून भलतंच घातलं तर ते म्हणते हे काय लाज बीज आहे का नाही तिला, काही हे कोण ठरवतं. आणि ती म्हणते तिला काय फरक पडतं जीन्स पॅन्ट घालून गेलं तरी. मुलगी काय म्हणते, मी जीन्स पॅन्ट घालून गेलं तुला काय फरक पडतं, जोडवे घातलेत ना, मंगळसूत्र घातलंय ना, बरोबर का नाही. म्हणजे लाज ही व्याख्या तिने वेगळी ठरवलेली आणि मुलीची वेगळी आहे. मुलीला त्याच्यामध्ये काही वाटत नाही. मग सासू म्हणते की लाज नाही तिला. म्हणजे लाज हा शब्द जो आहे तो प्रत्येक माणसानुसार बदलतो, नाही का. आता समजा मी जर या ठिकाणी चुकून गॉगल जीन्स पॅन्ट टी शर्ट असं घालून बसलो चिंतन सांगायला, तुम्ही म्हणाल जाऊ दे महाराज आपल्याला माहिती आहे कसे आहेत, समजून घ्याल सांभाळून घ्याल असं म्हणा. पण जर चुकून एखाद्या नवीन माणसाला आणलं, पहिल्याच दिवशी तो इथे आला आणि तुम्ही सांगितलं असेल हा वारकरी माणूस आहे, तो म्हणेल याचं ऐकावं की नाही ऐकावं, त्याला काय लाज बीज आहे का नाही, काय पेहराव घातलाय. म्हणजे लाज हा शब्द जो आहे तो फारच विचित्र शब्द आहे. लाज हा शब्द म्हणजे तुम्हाला मी मागे एकदा घटना सांगितलेली आहे अशा बऱ्याचशा, ठीक आहे. मी आळंदीमध्ये मला लोक अशा रीतीने पाहतात, अशा पेहरावमध्ये. म्हणजे बऱ्याच वेळा चिंतनानं येणारे लोक तर आळंदीतून वेगवेगळ्या आश्रमातून वगैरे जे साधक मंडळी असतात ते लोक कोणाच तरी सांगण्याने कधीतरी येतात. आलं की नंतर ऐकतात, वा छान वाटतं, बरं वाटतं. काही पटतं, काही नाही पटत. एकदा काय आलं की मी आळंदीमध्ये गावामध्ये चाललो होतो आणि समोरून ते श्रवण करणाऱ्यापैकी 2 मुलं, त्यांचा पेहराव शेंडी आणि म्हणजे पूर्ण ते आश्रमाची जशी ठेवण असते त्याप्रमाणे. त्यांचं अयोग्य आहे असं नाही म्हणत आहे, त्यांचं योग्य आहे असंही मी म्हणत नाही, जे आहे त्यांच्या त्या पद्धतीप्रमाणे. तर धोतर शर्ट शेंडी नंतर त्याप्रमाणे पेहराव. आणि मी इकडून चाललो होतो. आता चालल्यानंतर त्या रोड साईडने ते इकडून येत होते नव्या पुलावून आणि मी इकडून चाललो होतो या साईडने चालत. मी घातलेलं तर पॅन्ट शर्ट. आता त्यांनी मला कधीच पॅन्ट शर्टवर पाहिलंच नाही आणि त्याच्यातले एकाने बघितलं, त्यांनी ते लगेच बाजूला खुणार महाराज दिसतात वाटतं, तर तिथं पॅन्ट शर्ट घातली. त्यांनी काय केलं, लगेच चेहरे असे नदीच्या साईडला तिकडे वळून उभे राहिले. म्हणजे त्यांनाच लाज वाटायला लागली माझी. वास्तविक काय व्हायला पाहिजे होतं, मी तोंड इकडे करून उभं राहायला पाहिजे होतं, लाज वाटते म्हणून. मग मला पण लाज वाटली, अरे काय झालं, म्हणजे आपण फारच मोठा काहीतरी गुन्हा केला वाटतं पॅन्ट शर्ट घालून, नाही का. एवढंच नव्हे, लोकांना सुद्धा ही अडचण येते. म्हणजे माझ्या समोर येताना लोक विचार करतात कुठले कपडे घालून जाऊ, अशी अडचण येते. तर ही लाज जो प्रकार आहे हा फारच गमतीशीर प्रकार आहे. इकडे म्हणजे हा गमतीशीर प्रकार आहे लाज. आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे की नाही. तुम्ही विचार करता ना, म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असेल तर महाराजांकडे जायचं म्हटलं कसं जावा, तिथे सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या पुढे लाज येतो. लाज. आपण कुठं चाललोय जरा विचार करा की, असं काही लोक विचार करू शकतात. तर हा जो लाज शब्द आहे हा फारच गमतीशीर आहे. लाज वाटते का, काही म्हणू शकतात. ते लोक काय मला म्हणू शकत नव्हते, काय महाराज तुम्हाला लाज बीज वाटते काय. पण एक जण म्हटलं ना, काय झालं की मी म्हणजे माझे दृष्टांत दिले म्हणजे बरं पडतं. त्यांना आवडत नाही देशपांडेंना, पण तरी सुद्धा मी देतो बऱ्याच वेळा दृष्टांत माझेच. एकदा काय झालं की मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या भागामध्ये चिंतन झाल्यानंतर आमचे एक ओळखीचे फार जुने, मला लहानपणापासून पाहिलेले म्हणा, भजनी मंडळामध्ये इकडे तिकडे आजोबांमुळे म्हणा, असे एक ओळखीचे चांगले सद्गृहस्थ आहेत. त्यांनी मला व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर म्हटले, महाराज एक तुम्हाला विनंती आहे. तर म्हटलं बोला काय. तर म्हटले काय आहे की हे सगळं तुमचं बरोबर आहे हो, पण तुम्ही अशा बोडके डोक्याने प्रवचन सांगू नका, तुम्हाला काहीतरी वाटाय पाहिजे त्याचं. तर म्हटलं काय वाटाय पाहिजे. ते म्हटलं हे आपल्या मान्य नाही ना, हे असं काहीतरी टोपी तरी डोक्यावर, रुमाल तरी काहीतरी करा. बोडके डोक्याने तुम्ही लोकांना प्रवचन सांगता, याला काय अर्थ आहे का. तर अशी गंमत आहे. म्हणजे त्यांना लाज वाटायला लागली माझी. आता जवळची व्यक्ती असल्यामुळे झालं काय की ते मला रागवू शकत नव्हते, बरं सोडूनही जाऊ शकत नव्हते, पण काहीतरी सांगावा म्हणून म्हटलं असं करू नका, काहीतरी
मग मी म्हटलं आता काहीतरी करावंच लागेल, म्हटलं आता फेटाच बांधू आपण. मग फेटा बांधायला सुरुवात. आलं लक्षात? म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे लोकांच्या लाजे खातर आपल्याला काय करावं लागतं, जगावं लागतं. आपण जगतो का? लाज आहे म्हणून जगतोय. लाज नसली तर आपण जगू काय? लाज असल्यानंतर आपण मुक्तच होऊन जाऊ. लाज नसली तर, लाज संपली तर, जेव्हा लोकांना कळतं ह्याला काही लाज नाहीये, लोक आपला विचार सोडून देतात. बऱ्याच वेळा काय होतं, ह्याला काही लाज नाही, विचार सोडून देतात. मग आता एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं, तीनदा पाहिलं, चौथ्यांदा काय म्हणतात, जाऊ दे त्याला काही लाज नाही, सोडून देतात. व्यवहारातही कुठली गोष्ट अशी असते, एखाद्याला व्यसन करायची सवय लागली कुठलं तरी. आता आपण त्याचं एकदा ऐकतो, दोनदा ऐकतो, तीनदा ऐकतो, चारदा त्याला समजावून सांगतो, पण पाचव्यांदा आपण काय म्हणतो, जाऊ दे तो काय, त्याला लाज नाही, काय तो गेलेला आहे कामात. हा लाज नावाचा प्रकार जो आहे, या लाजे खातर आपण जगतो आणि दुसऱ्याला जगवण्याचा प्रयत्न करतो. लाज असावी का नसावी, आता हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि समूहाचा सुद्धा प्रश्न आहे. वैयक्तिक पण आहे आणि समूहाचा पण प्रश्न आहे. तुम्ही जर अमेरिकेत जाऊन बसले तर तुम्हाला कोणीच म्हणणार नाही धोतर शर्ट घालून फिरा म्हणून. उलट तुम्ही धोतर शर्ट घालून फिरले तर सगळे तुमच्याकडे बघतील, हा काय विचित्र माणूस आला इकडे, नाही का? म्हणजे तुम्ही, आणि तेच जर समजा आळंदीतला एखादा शुद्ध ब्राह्मण किंवा साधक इथे जीन्स पॅन्ट, गॉगल, टी शर्ट घालून फिरू लागला तिथून, तर म्हणतील हा भितरला. तोच अमेरिकेत गेला तर काय होईल, तिकडची लोक म्हणतील हा भितरला. म्हणजे लाज हा शब्द काळानुरूप, देशानुरूप बदलतोय, नाही का? हा काय मग चांगला धर्म आहे का? लाज हा शब्द जो आहे, त्या लाजे खातर आपण जगतोय. बऱ्याच लोकांचं जगणं हे लाजे खातरच असतं. लाजेमुळे आपल्याला काय होते, अडचण येते फार मोठी बऱ्याच वेळा. आलं लक्षात? म्हणून पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की हा लाज नावाचा प्रकार जो आहे, हा ठेवावा की नाही ठेवा, नाही गरजेपुरतं ठेवावं. एकदमच लाज सोडली तर उपयोगाचं नाही, नाही का? एकदमच लाज सोडू नये आणि एकदम लाज धरू पण नाही. आता एखाद्या स्त्रीला वाटलं, एखादी स्त्री फार लाजाळू असली, एखादी स्त्री फार लाजाळू आहे, आता ती लाजाळू आहे आणि ती एखाद्या महाराजांकडे प्रवचन ऐकायला गेली. प्रवचन ऐकल्यानंतर महाराजांचे सांगितलेले सगळे शब्द तिला फार आवडले, तिच्या जीवनामध्ये ते उतरवण्यासाठी तिला फार त्याचा उपयोग झाला असं धरूया. आता तिला एक शंका होती त्या प्रवचनामध्ये आणि ती शंका महाराजांना तिला विचारायची आहे, पण लाज वाटते. आता उपयोग काय? म्हणजे लाज या ठिकाणी कामाची नाही येणार, नाही का? म्हणजे लाजली स्त्री त्या ठिकाणी तर तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला कधीच मिळणार नाही. त्या ठिकाणी तिने ती लाज सोडायला पाहिजे आणि महाराजांना जाऊन विचारलं पाहिजे की महाराज असं अशी माझी अडचण आहे, मला हा प्रश्न आहे, त्याच्यावर उत्तर काय? महाराज काय म्हणतील? ते म्हणतील का काय लाज नसलेली स्त्री आहे तू, असं नाही म्हणणार. या ठिकाणी ती प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे. मग तिथे लाजेचा प्रश्न नाही, तिच्या शेजारची तिची मैत्रिणी ती म्हणेल ही काय लाज नसलेली स्त्री, जाऊन महाराजांना लगेच विचारते प्रश्न, अशी म्हणतात अशा स्त्रिया. म्हणजे एका स्त्रीने दुसऱ्याला विचारलं तर मला असं झालं आळंदीमध्ये, 3 स्त्रिया अशा एकत्र प्रवचनाला यायच्या. त्यातली एक स्त्रीने काय केलं, डेअरिंग केलं आणि मला येऊन प्रश्न विचारले 2दा-3दा. तर मग त्याच्यानंतर काय आलं की काही आठवड्यानंतर त्यांच्यातले त्या ग्रुपमधली अजून एक स्त्री माझ्याकडे आली, म्हटली तिला काही लाज नाही, ते काही विचारते तुम्हाला येऊन. तर म्हणलं हो ना बाई, खरं आहे तसं. म्हणजे एकमेकांमध्ये लाज काढण्यामध्ये बरेचशा वेळा अडचणी येतात. दुसऱ्याने आपल्याला काय म्हणतो यापेक्षा आपल्याला कशामध्ये भलं आहे यानुसार लाज हा शब्द ठरवला पाहिजे. आपलं भलं कशामध्ये, आलं लक्षात? आपलं भलं त्या काळानुरूप विचार केलं तर उपयोगाला येईल, म्हणजे अडचण येत नाही. अमेरिकेत जाऊन तिथे जर आपण असे कपडे घालून गेलो तर ते आपण हास्यास्पद विषय होईल. बरं, त्याच्यातही आपल्याला काही लाज नसेल तर काही हरकत नाही, राहावं बिंदास. नुसते भगवे कपडे घालून जर राहिले तसं काय अडचण, राहतात साधू. अनेक साधू जेव्हा अमेरिकेत जातात प्रवचन करायला वगैरे ते भगवे कपडे घालून जातात, त्याच्यात काय. मग तशी तरी तयारी असायला पाहिजे. नसेल तुम्ही त्यांच्यासारखे राहा, नाही का? दोन्हीपैकी एक तर करायला पाहिजे. पण आता हे करू का ते करू असं दडपण अंगावर ठेवून मग मनुष्य कार्य करू शकत नाही काही, बरोबर का नाही? लाज हा जो शब्द आहे हा एक तर स्वतःसाठी पण उपयोगाचा असतो आणि दुसऱ्यासाठी पण उपयोगाचा असतो. दुसऱ्यांकडून पाहिलं आणि स्वतःकडून पाहिलं तर लाज या शब्दाने आपली व्यवहारामध्ये हानी पण होते आणि फायदा पण होतो. काही फायद्याच्या गोष्टी आहेत, काही तोट्याच्या गोष्टी आहेत. लाज शब्दाने आपला परमार्थामध्ये काय उपयोग होतो आणि व्यवहारात काय उपयोग होतो असा एक विचार करण्यासारखा विषय आहे. व्यवहारामध्ये कुठपर्यंत लाज ठेवावी, व्यवहारामध्ये कुठपर्यंत लाज ठेवावी. लाज हा शब्द मर्यादेशी संबंधित लोक ठेवतात. मर्यादा, त्याला लाज नाही म्हणजे मर्यादा ओलांडली असं होतं.
लाज हा शब्द जो आहे तो बऱ्याच वेळा मर्यादेशी संबंधित होतो. तर लाज जी आहे हा व्यवहारात आपण गरजेप्रमाणे आपल्याला ठेवणं गरजेचीच आहे. गरजेप्रमाणे जशी त्यावेळेची परिस्थिती असेल त्याप्रमाणे त्या स्त्रीने किंवा त्या पुरुषाने वागलं पाहिजे, तशी लाज ठेवली पाहिजे व्यवहारामध्ये. नाहीतर काय होईल, अडचण येतील. नाहीतर तयारी पाहिजे, मग नाही का, नाहीतर काय पाहिजे, तयारीत पाहिजे. तो जे होईल त्याला तोंड देण्याची त्याची तयारी पाहिजे. म्हणजे त्याला त्याच्यातून काही कुठल्याही प्रकारची अस्वस्थता अशांती तयार होऊ नये, म्हणजे मग फरक पडत नाही, नाही का. म्हणजे त्याला काही अडचण येत नाही. स्वतःवर दबाव येतो किंवा दुसऱ्यांवर दबाव येतो, दुसऱ्यांवर आला तरी चालेल, स्वतःवर दबाव येऊ नये कमीत कमी. कारण आपण स्वतःवर जर दबाव करून बसलो असेल तर मग अडचणीत येते. ते का करावं याचा विचार करा. जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा कदाचित तो विचार करू शकता तुम्ही की असं का, याने काय होणार, त्याने काय होणार, याचा विचार करू शकतो. विचार करायला काय हरकत नाही ना. परमार्थामध्ये आणि व्यवहारामध्ये दोन्ही ठिकाणी लाज हा शब्द एका विशिष्ट रीतीने उपयोगाला आणता येऊ शकतो. जर व्यवहारामध्ये आपण लाज सोडून दिली तर आपला व्यवहार फार अवघड होईल. कुठलाही व्यवहार करताना एक ठराविक लाज आपल्याला ठेवावीच लागते. नाहीतर काय होतं की लाज आपली जर सोडून दिली तर व्यवहारात फार अडचणी येतात, नाही का. व्यवहारामध्ये जेव्हा आपण एखादं कार्य करायला लागतो तर लाज जर आपण पूर्ण सोडूनच दिली तर कदाचित अडचणी येऊ शकतात. पण बऱ्याच वेळा लाज बाळगली तरी अडचणी येऊ शकतात. म्हणून याचं उत्तर काय आहे, सरळ सरळ गरजेप्रमाणे लाज असावी आणि गरजेप्रमाणे लाज नसावी. व्यवहारात सुद्धा, परमार्थामध्ये सुद्धा. परमार्थामध्ये काय, गरजेप्रमाणे लाज असावी, गरजेप्रमाणे लाज नसावी. पण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला परमार्थामध्ये लाज न ठेवणं गरजेचं असतं, तरच आपण पुढे जाऊ शकतो. बऱ्याच वेळा काय, परमार्थाचा विषय जेव्हा आपण करतो तेव्हा लाज न बाळगता ते करणं गरजेचं आहे. कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल म्हणजेच लाज हा शब्द तिथे आहे. कोण काय म्हणेल ही जी वाटतं आपल्याला ते परमार्थात उपयोगाला येत नाही, व्यवहारातही उपयोगाला येत नाही. कारण तुमचं जर एखादं कार्य करायचं आणि तुम्ही कोण काय म्हणेल हा विचार करू लागले तर ते कार्य होत नाही. तसंच परमार्थामध्ये सुद्धा आहे. एखादं कार्य तुम्ही जर करायचं ठरवलं, एखादा परमार्थाचा एखादा विषय तुम्ही करायचा ठरवला तर लाज बाळगून जमणार नाही. मग तुमचं कार्य जे आहे, जे परमार्थात ठरवलेलं आहे ते होणार नाही. म्हणून आपण सर्वांनी काय करावं, लाज हा शब्द जो आहे तो विचार करण्यासारखा आहे. तो विचार करून घ्यावा, त्याच्यावर विचार करावा की आपण लाज परमार्थात किती ठेवावी, व्यवहारात किती ठेवावी, नाही का. लाज हा शब्द जसा व्यवहारात लागू आहे तसा परमार्थातच लागू आहे. मग परमार्थात आपण आलो तर लाज सोडून आलो का लाज धरून आलो. परमार्थात जेव्हा आपण येतो तेव्हा लाज सोडून येतो का लाज धरून येतो, दोन्ही करायला पाहिजे. आता लाज कशाची असावी आणि कशाची नसावी. साधारणपणे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लाज कशाची नसावी, लाज त्याची नसावी ज्याने आपलं वाटोळं होईल. का असावी, त्याची लाज असावी. ज्याने आपलं वाटोळं होईल त्याची लाज असावी. कारण वाटोळं होतंय म्हणजे लाज ठेवली पाहिजे. ज्याने आपलं वाटोळं होणार नाही त्याची लाज बाळगायची काही कारण नाही. आपलं काही त्याने वाईट होणार नाही, वाईट काही होणार नाही आणि वाईट होईल. वाईट होत असेल तर लाज आपल्याला ठेवली पाहिजे. वाईट होत नसेल तर लाज नसली तरी चालते, नाही का. बऱ्याच गोष्टी आपल्याला लाजे खातर व्यवहारात करण्यावर लागतात. तसं परमार्थामध्ये सुद्धा एखादी लाज न ठेवल्याने जर आपला फायदा होत असेल तर ते लाज न ठेवणे योग्य आहे. आणि एखादी लाज जर आपली ठेवली तर फायदा होत असेल तर लाज ठेवायला पाहिजे. लाज ठेवणं लाज न ठेवणं हे आपल्याला होणाऱ्या फायद्यावर अवलंबून. जर आपला तो फायदा आपण विचारात घेतला नाही तर उपयोग नाही. शक्यतो वाईट काम करण्याची लाज असावी. शक्यतो काय असावं, वाईट कुठलंही कृत्य करण्याची लाज वाटावी. साधारण माणसाला वाईट कृत्य करण्याची लाज वाटत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की लाज वाटत नाही. म्हणजे काही काही ते एवढे निर्लज्ज होतात की त्यांना आपण तिथे वाईट काम करतो हे सुद्धा वाटत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, काही लोक पैसा खातात. तुम्हाला माहिती आहे भ्रष्टाचार नावाचा प्रकार. पैसा खातात. सुरुवातीला त्याला लाज वाटते, कस तरी वाटते त्याला सुरुवातीला. एक काळ असा येतो की त्याला काहीच वाटत नाही. ते उलट पैसे नाही खाल्ले तर त्याला कस तरी वाटायला लागतं, म्हणजे उलट होऊन जातं. म्हणजे लाज त्याला सुरुवातीला वाटत असते, पण एक वेळ अशी येते की त्याला लाजच राहत नाही. सुरुवातीला एखादा मनुष्य दारू प्यायला लागला तर सुरुवातीला त्याला कस तरी तो गुपचूप दारू पितो, त्याला लाज वाटत असते. कोण काय म्हणेल काय म्हणेल असं. मग कुठेतरी अंधारात जाऊन कुठेतरी जाऊन दारू पितो तो.
पण नंतर असं होतं की तो काय नाही, कुठेही दारू पितो, घरातही पोरांसमोर बसून दारू पितो, त्याला काय वाटत नाही. आधी कुठंच पित नव्हता, म्हणजे कुठेतरी गुपचूप पित होता. आता तो म्हणजे लाज जी वाटत असते ती पुढे जाऊन तीच काय होते, ती लाज वाटतच नाही. असं कृत्य असू नये की ज्याने आपलं वाईट होईल. मग दारू पिण्याची लाज त्याने सोडली, त्याला काही वाटतच नाही, पण त्याने त्याचं वाईट झालं. मग ती लाज असायला पाहिजे होती, ती लाज टिकायला पाहिजे होती. लाज जर त्याची टिकली असती तर तो दारू कधीच पिला नसता. ती लाज टिकली असती तर त्याला वाईट वाटलं नसतं, त्याचं वाईट झालं नसतं, त्याच्या कुटुंबाचं वाईट झालं नसतं. कुठलीही गोष्ट जेव्हा लाज एखादी संपते तेव्हा जर त्या व्यक्तीचं वाईट होणार असेल तर ती लाज संपणं योग्य नाहीये, ती लाज संपू नये. कुठल्याही तुमच्या कृत्याने, तुमच्या वागण्याने तुमचं वाईट होणार असेल तर त्या गोष्टीची तुम्हाला लाज वाटलीच पाहिजे. आलं लक्षात? आणि जर तसं होत नसेल तर मग तुमची अशांती पुढे तुम्हाला ठरलेली आहे, दुःख ठरलेलं आहे. म्हणून असं काही कृत्य करू नका की तुम्ही त्याच्यात निर्लज्ज व्हाल आणि दुःखाला सामोरं जावं लागेल. दुःखाला सामोरं जाणे इतकं निर्लज्ज पण येऊ नये. म्हणजे स्वतःला, आणि पुढे गेल्यानंतर असं होतं की स्वतःला दुःख होतं हे सुद्धा कळत नाही आणि दुसऱ्यांना दुःख होतं हेही कळत नाही. बऱ्याच वेळा असं होऊन जातं. ही व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी. परमार्थामध्ये आल्यानंतर परमार्थामध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला लाजेने बाळगाव्या लागतात. परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टींची लाज ठेवावी लागते. शास्त्र, सद्गुरू यांच्याशी कसं वागावं याची लाज पाहिजे. शास्त्राची, सद्गुरूंशी कसं वागावं. नाहीतर ग्रंथ घेतला ज्ञानेश्वरीने कुठं उशाला ठेवून दिला, त्याला लाज वाटते का काही, असं म्हणावं लागतं. नाहीतर ग्रंथ घेतला ना कुठेतरी ते हे जे ठेवलेले आहेत कादंबरी किंवा मग नॉवेल, वर्तमानपत्र, त्याच्यात ग्रंथ. आता ग्रंथाचं काम संपलेलं असेल त्याचं तर ठीक आहे, पण ग्रंथाचं काम संपलेलं नाही. आता ग्रंथ ही जर वस्तू असेल तर ग्रंथाने काय होणार आहे, ग्रंथाने त्याचा उद्धार होण्याची शक्यता आहे. मग त्या ग्रंथाला कसं ठेवावं, कसं ठेवलं पाहिजे, ग्रंथाशी कसं राहिलं पाहिजे. समजा तुम्ही एखाद्या माणसाला त्याचा रोजचा खर्च देताय, त्याचा महिन्याचा खर्च देताय, त्याला तुम्ही पोसताय व्यवस्थित. आता तो मनुष्य तुमच्या शेजारीच राहतो, तुम्ही सगळी त्याची व्यवस्था करता. आता तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडता तो तुमच्याकडे बघतही नाही, तुम्हाला नमस्कारही करत नाही. तुम्ही जेव्हा घरात परत येता तेव्हाही तो तुमच्याकडे बघतही नाही, तुम्हाला नमस्कारही करत नाही. तुम्हाला काय वाटेल, काय वाटेल तुम्हाला? काय लाज नसलेला माणूस आहे, याची सगळं मी सांभाळतो, याला सगळी व्यवस्था मी करतो, तरी हा निर्लज्जासारखा तोंड वर करून जातो, माझ्याकडे बघतही नाही, किंवा मी गेलो तर माझ्याकडे लक्षही देत नाही. निर्लज्ज माणूस आहे, लाज नाही त्याला काही. बरोबर का नाही? ज्या ग्रंथामुळे आपलं भलं होणार आहे, उठल्यानंतर त्याला जर नमस्कार आपण करत नसेल तर ग्रंथ काय म्हणेल, काय निर्लज्ज माणूस आहे. झोपताना सुद्धा जर ग्रंथाला नमस्कार करून झोपत नसेल तर म्हणेल काय निर्लज्ज आहे, माझ्यामुळे याचं भलं होणार आहे, पण याला काही लाज नाही. ग्रंथाशी कसं वागलं पाहिजे. ग्रंथ हा आपल्याला उपकारक आहे. जोपर्यंत ग्रंथाचं काम संपत नाही त्याच्यातून आपण, याचा अर्थ पुढे जाऊन कृतज्ञ व्हा असं नाही सांगत आहे मी, कृतज्ञ व्हा असं सांगत नाही. परंतु जेव्हा काम संपेल तेव्हा निराळा विषय. परंतु साधारणपणे ग्रंथ ही जी वस्तू आहे या वस्तूबद्दल आपल्याला लाज ठेवायला पाहिजे, नाही का. लाज आपण त्याची बाळगली पाहिजे. सद्गुरूंविषयी लाज बाळगली पाहिजे. सद्गुरूंचा आदर, सद्गुरूंविषयी आपण काय बोलावं, कसं बोलावं, कुठे बोलावं, काय बोलतो, कसं वागतो याचा विचार करायला पाहिजे, नाही का. हे जर आपण बऱ्यापैकी पाळत गेलो परमार्थामध्ये तर आपला बराच फायदा होतो. म्हणजे लाज हा शब्द जो आहे तो फायद्याचा पण आहे. कुठलाही धर्म असू द्या, कुठलीही वृत्ती असू द्या, ही घातक पण आहे, फायद्याची पण आहे. पण हा विषय जो सुरू आहे धर्मशास्त्राचा विषय, खरं पाहिलं तर मी जे सांगतोय वास्तविक ते हा विषय नाही आहे, परंतु मला एक माहिती असावी या शब्दांची म्हणून मी हा विषय सांगत चाललोय. खरा विषय वेदांताचा निराळा आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला जायचंच आहे. परंतु हे शब्द आले म्हणून त्या शब्दांची पण माहिती आपल्याला असावी म्हणून हा विषय तुमच्या पुढे मांडतोय. तर लाज जी आहे ही आपली कशी पाहिजे. लाज आपल्याला कुठे असते, आपल्याला लाज परमार्थ आणि व्यवहार या दोघांच्या समोर आपण विचार करून बघू. आता हे झालं परमार्थामध्ये काय,
परमार्थामध्ये शास्त्राशी सद्गुरूशी कसं राहिलं पाहिजे? लाज बाळगून राहिलं पाहिजे, नाही का? लाज बाळगून राहिला पाहिजे. आणि व्यवहारात सुद्धा लाज बाळगून राहिलं पाहिजे. गरजेप्रमाणे लाज ठेवायला पाहिजे. ज्या गोष्टीने आपलं वाटलं होतं, वाईट होतं, त्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. त्या गोष्टीची लाज आपण ठेवायलाच पाहिजे. तरच म्हणजे कुठलंही वाईट काम करण्याविषयी लाज असेल, लाज बाळगून राहावं. आता काही गोष्टी अशा असतात की व्यवहारात आपल्याला लाज वाटत नाही, आपण ते करतो सरळ सरळ. पण त्या जर परमार्थात ठरल्या तर आपल्याला लाज वाटते, असं पण आहे. सेपरेट आपण वेगवेगळा त्यांचा विचार केला. आता आपण दोघांमध्ये कशी गंमत होते ते बघा. व्यवहारामध्ये आपण काही गोष्टी करतो, आपल्याला काहीच वाटत नाही, लाज नाही वाटत त्याची. पण तीच परमार्थात करायची ठरलं तर आपल्याला बऱ्याच वेळा लाज वाटते. तुम्ही म्हणाला उदाहरण काय? उदाहरणार्थ ज्ञानदेवांनी अनेक त्याच्यावर ओव्या लिहिलेल्या आहेत. अर्थात त्या संबंधाने नाही आहेत त्या, परंतु तसाच त्याचा विचार करू शकतो. एखादा मुलगा आहे, व्यवहारातलं दृष्टांत घेतलं, एखादा मुलगा आहे, त्याच्या आईबापाने त्याला चांगल्या रीतीने वाढवलं, सगळी व्यवस्था केली. आता तो काय करतो? त्याचं लग्न वगैरे झालं की तो सगळं त्याचं सर्वस्व म्हणजे जो काही कमाई करेल सगळं ते कोणाच्या पदरात टाकतो. कोणाच्या पदरात टाकायला पाहिजे होतं. साधारण म्हणजे सर्वत्र हेच आहे. तुम्ही काय असं समजू नका की मी नाही, ते मी नाही, आम्ही नाही असं म्हणू नका. सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. तो मुलगा काय करतो? ते कोणाच्या पदरात टाकतो? बायकोच्या पदरात टाकतो. गारी भरी स्त्रियांची असं ज्ञानदेवांनी ओवी लिहिली आहे. हानी लाज न देके, हे शब्द काय वापरलेला आहे? हानी लाज न देके, परापवादू ना ऐके, जयाची इंद्रिये एक मुखे स्त्रिये केली. लाज नाही वाटत त्याला. गारी भरी स्त्रियेची अशी पुढे एक शब्द येतो. म्हणजे माता पितरांचा विषय नाही, त्यांना काही देत नाही. स्त्रीला मात्र पाहिजे ते. तिने फक्त असं केलं म्हणजे की हा तिला पाहिजे ते आणून देणार. आई बापाचा विषय नाही. ज्यांनी त्याला वाढवलं, ज्यांनी त्याची सगळी व्यवस्था केली, त्यांच्याविषयी मात्र काय. आणि हिच्यासाठी मात्र बरं, आता जर समजा याने एखाद्या मुलाने जरी ठरवलं की आपल्या आई बापाचं जर पहिलं बघायचं, तर ती नाटकं करायला सुरुवात करते. मग स्त्री मग तिने नाटक करायला सुरुवात केलं की आपल्या आईबापाला कळवळा पोराचा, जाऊ दे मरू दे, नको कशाला विनाकारण. यांचं थोरपण कधी बाहेर यायचं म्हणून आईबाप आपले थोरपण दाखवतात आणि म्हणतात नको बाबा तिच्याकडे बघतो, जाऊ दे, आमचं आज आहे ना उद्या नाही. अशा निर्लज्जपणा व्यवहारात होतो. ठीक आहे ना? ज्ञानदेवांनी लाज काढली का नाही त्यांची? अशांची लाज काढलेली. व्यवहारात जसं आहे तसंच हाच मनुष्य समजा परमार्थात आला तर आता माता पित्याला जो देत नाही, काही पैशाचा विचार करत नाही, तो स्त्री गुरूंना काय देणार आहे? नाही का? परमार्थासाठी तो काय का? श्री गुरु तर फार लांबची गोष्ट आहे. एखाद्या माणसाला म्हटलं तू देवळाच्या दारात गेलास, श्री गुरु लांबची गोष्ट आहे, श्री गुरु जाऊ द्या. एखाद्या माणसाला म्हणजे तुम्हीच विचार करा स्वतःचा, तुमच्यामध्ये सगळे समान आहेत असं मी म्हणत नाहीये. साधारण मनुष्याचा एक विचार करा. साधारण मनुष्य जेव्हा देवळात जातो तेव्हा देवळात दानपेटी असते. त्या दानपेटीवर बरंच काही लिहिलेलं असतं. ज्ञानदेव महाराजांच्या मंदिरात जर गेले त्याच्यावर फार मोठ्या अक्षरात लिहिलंय, फार मोठ्या अक्षरात. काय लिहिलंय? वाचतं का नाही? देवळात जातं का नाही? जातच नाही. देवळामध्ये ज्ञानदेव महाराजांच्या मंदिरात दानपेटीवर फार मोठ्या अक्षरात काही लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वरांच्याच ज्ञानेश्वरी मधली ओवीचा एक भाग लिहिलेला आहे. काय लिहिलंय? नाही माहिती. तया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन, असं काहीतरी लिहिलंय. तया नाव दान मोठ्या अक्षरात लिहिलंय. मला सांगा, हे लोक वाचतात सगळे, ज्ञानदेव महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवून रडतात किंवा फार काय 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 दाखवतात. म्हणजे असं दाखवतं की ज्ञानदेवा आम्ही तुझे फार मोठे भक्त आहोत असं दाखवतं. आता पेटीमध्ये किती रुपये टाक? एक विषय सांगतो मी, टाकायलाच पाहिजे का नाही ह्याचा वाद होऊ शकतो मोठा. काय गरज आहे? भाव पाहिजे. भाव असलं पैशाची काय गरज आहे? नाही, असं होऊ शकतं ना. भाव असल्यावर ज्ञानदेव महाराजांनी लिहिलं की दान जर कराल तर मोक्ष निधानाचं अंजन येते. मग दान केल्याने, आणि दान म्हणजे काय ह्याचा अभ्यास नीट करायला पाहिजे बरं का. नाहीतर दान म्हटले म्हणून करत सुटला दान आणि नंतर मग अंगावर कपडे पण राहिले नाही, असं झालं तर नको. तसं नाही. दान म्हणजे काय याचा नीट अभ्यास करून मग दान करायला पाहिजे. तर दान हे मोक्ष निधानाचे अंजन आहे.
म्हणजे मोक्ष निधान प्राप्त करण्यासाठी डोळ्यामध्ये अंजन म्हणजे दान आहे. एवढं महत्व दानाला जर आहे, तर हा देवळात गेल्यानंतर दान जे करतो ते किती रुपये करतो? साधारण मनुष्याचा विचार किती रुपये करत असेल? आत्ताची परिस्थिती किती करत असेल अंदाजे? साधारण माणसाचा विचार करा, कोणाचाही किती करत असेल? किती करत असेल? नाही, 1 रुपया फारच कमी झालं, एवढं नाही टाका, आता जरा वाढलंय. आता जरा 11 रुपये. किती? 11 रुपये. 11 रुपये टाकतात. किती? समजा 11 रुपये टाकतात, 10 रुपये टाकतात. फारच जरा थोडासा कळवळावाला असेल तर तो 100 रुपये टाकतो. 50, 100, 10, 50, 100 असे टाकतात. आता हाच मनुष्य घरी आला. घरी आल्यानंतर पोरग रडायला लागलं किंवा पोरगी रडायला लागली, कॉलेजला जाणारी त्या वयातली अंदाजे पोरग पोरगी रडायला आले. पैसे द्या म्हटले, तर बाप म्हटला कशाला? काय ना पिक्चर पाहायला जायचंय. बापाने त्याला 10 रुपये दिले. बाबाने किती दिले? 10 रुपये. हा महिन्यातून एकदाच मंदिरात गेलाय. पोरगा महिन्यातून 2दा का 3दा 4दा मागेल ते सांगतात नाही, पण समजा महिन्यातून एकदाच मागतोय. जरा पोरगाही एकदाच मागतोय आणि मंदिरातही एकदाच गेलाय. मंदिरात गेला तेव्हा त्यांनी काय केलं? हाच बाप जेव्हा घरी येतो तेव्हा तो काय करतो? पोरगा जेव्हा पैसे मागतो तेव्हा किती रुपये काढून देतो? 10 रुपये. बाप म्हणतो का डोकं आउट आहे? तर बापाचा डोका सरळ करील का नाही? 10 रुपये जर दिले तर तो बापाचा डोकं सरळ केल्याशिवाय राहील का पोरग? बरं बापाला काहीतरी म्हटलं, काय पप्पा तुला काय कळतं का नाही असं जर म्हटला तर हा म्हणेल बरं ठीक आहे 50 घे चल. तर तो ऐकल का? 100नी, 150नी, 200नी? तो म्हणेल ते मल्टिप्लेक्स थिएटरचे भाडंच 150 रुपये. मॉर्निंग शोला गेलो तरी 100 रुपये भरावे लागतील. तिथं खाणार काय? जाणार येणार कसं? त्याचे पेट्रोलचे पैसे कुठे आहे? म्हणजे कमीत कमी 200 रुपये तुमच्याकडून घेईल तो. किती? 200 रुपये कमीत कमी. आत्ताची परिस्थिती अशी नाही का? तर 200 रुपये म्हणजे तिथे गेलं तर 10 रुपये टाकायला सुद्धा लाज वाटते. सांगायचं तात्पर्य काय? तिथे गेलं तर 10 रुपये टाकायची लाज वाटते बापाला. पण इथे पोरग लाज काढून सुद्धा, म्हणजे पोरग तर बुडवणारच आहे नाही का? पोरग तर बुडवायलासाठीच जन्मलेलं आहे. ते काय तारण्यासाठी, कुळाचा उद्धार करण्यासाठी अवतार धारण नाही केला पोरांनी नाही का? त्याची लक्षणं तुम्ही पाळण्यातच पाहिली असतील. काय करीन हे? तर हा काय कुळ उद्धरण करण्यासाठी जन्माला आलेला दिसत नाही. हा काहीतरी भलत्याच कॅटेगरीचा, भलत्याच मार्गातला दिसतोय. हे आपल्याला लगेचच लक्षात येतं. पण आपलंच कार्ट म्हटलं आपण काय म्हणू शकत नाही. म्हणून त्याला पैसे द्यायला मात्र लाज वाटत. काही लोक असे पण असतील की देवळात गेले तर 500 रुपये टाकतात आणि ह्याला 300 देतात. असे पण असतील, नाही म्हणत नाही मी. पण साधारण माणसाचा जेव्हा विचार येतो तेव्हा अशी परिस्थिती आहे. पण 99% 99.99% लोक अशीच आहेत की त्यांना देवाच्या दारामध्ये मात्र पैसे द्यायची लाज वाटते, की जे दान पुढे मोक्ष निधानासाठी अंजन ठरणार आहे. इतकी परिस्थिती वाईट आहे. देवळात जर गेला, जाऊ दे आता पैशाचा विषय सोडून जाऊ, तुम्हाला काय पैसे लावले. बरं, देवळात जर गेला तर हा मला सांगा, तुम्ही देवळात जाण्यासाठी काहीतरी कष्ट घेता. म्हणजे कष्ट म्हणजे गाडीला किक मारा किंवा स्टार्ट करा आणि मग पेट्रोल खर्च करा. असं करून तुम्ही देवळापर्यंत पोहोचले, देवळात गेले आणि देवळात रांग जर मोठी दिसली तर तुम्ही काय म्हणता? रांग मोठी दिसल्या काय म्हणतात साधारण माणसं? कशाला कळस दिसलं तरी चालतं, कशाला? कळसाचं दर्शन झालं की आता काय बाकीचं करायचंय आपल्याला. म्हणजे ह्याला सगळं पाया माहिती आहे बरं का. ह्याचा अर्थ काय आला? ह्याला पाया सगळा माहिती आहे, कळस त्याला झाला की संपला विषय त्याचा. असं आहे की काय? नाही. बरं, त्याने दर्शन व्यवस्थित घेतलं असं धरूया. आता दर्शन व्यवस्थित घेतल्यानंतर तो देवळाच्या तिथे गाभाऱ्यामध्ये म्हणा की ज्या ठिकाणी त्याला शांती मिळणार आहे, तो शांत होणार आहे, ज्या ठिकाणी त्याचे अनंत अपराध यांचं क्षालन होणार आहे, तो त्या देवळाच्या दारामध्ये, त्या देवळाच्या गाभाऱ्यामध्ये किती वेळ बसतो? मी तर असे लोक पाहिलेले आहेत की ते एक प्रदक्षिणा मारतात आणि कुठेतरी टेकायला जागा असते तसं नुसतं बूट टेकवतात, उठतात बाहेर जातात. असे पण लोक पाहिलेले आहेत. का कुठेतरी माझ्यासारख्या महाराजांनी म्हटलं असेल किती वेळ बसता रे, ते ऐकलं असेल म्हणून तो म्हणतो बसलो होतो जरा 1 मिनिट. नुसतं टेकतात फक्त, लगेच उठतात. असं झालंय कधी? तुम्ही देवळात गेले, गाभाऱ्यात गेले, दर्शन वगैरे सगळं घेतलं आणि आले आणि तिथे 2 तास 3 तास 4 तास बसूनच आहेत, असं झालं कधी?
1 तास बसले कधी? 1 तास बसून आहे देवळात, असं होतं का? शक्य साधारण माणसं सांगतो, तुम्ही कदाचित त्यातल्या नसाल, त्याच्यामुळे तुमच्यात काहीतरी फरक असायलाच पाहिजे ना. साधारण मनुष्य 1 तास देवळात बसून राहिला, असं कधी झालंय? होतं का असं कधी? बघितलं तुम्ही? बरं 1 तास जरी तो म्हणजे बसायला काही लाज वाटते? 1 तास समाधीच्या समोर किंवा त्या भागामध्ये 1 तास बसायला काय त्याला लाज वाटते? जरी बसला तरी तिथल्या कुरघोडी काढत बसतील. समजा एखादा बसलाच फार हट्टाने, तर तो म्हणेल हा पेंट नीट नाही लावला, इकडे हा नव्हता लावाय पाहिजे, ह्याचा दगड असा नव्हता लावाय पाहिजे, हा वास्तुशास्त्राचा तज्ज्ञ आहे, हा दरवाजा इकडे नव्हता काढाय पाहिजे, तिकडे काढाय पाहिजे होता. तिथे लोकांच्या ज्या गप्पा मी ऐकलेल्या ते सांगतो तुम्हाला, मी काही असं काही वेगळं नाही सांगत आहे. लाज वाटते का? परमार्थामध्ये लाज कशाची वाटली पाहिजे? आपण कशासाठी गेलो? आपण त्या दारात कशाला गेलोय? त्याच्या व्यतिरिक्त काहीही करण्याची लाज वाटावी. त्याच्या व्यतिरिक्त काहीही करण्याची लाज वाटली पाहिजे. मंदिरात जर दर्शनाला गेलोय तर दर्शन घेणं, तिथे आपल्याला शांती किंवा त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानदेवांचे स्मरण करणे अपेक्षित आहे समजा, तर त्याच्या व्यतिरिक्त काही करायची लाज वाटावी. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करतो असा निर्लज्ज असतो मनुष्य. चिंतनाला आल्यानंतर कशासाठी आलाय? चिंतनाला जर आलाय एखादा तर कशासाठी आलाय? महाराजांनी आंघोळ का नसेल केली, किंवा महाराजांनी दाढी का नसेल केली? अरे तुला करायचे का? तू चिंतन ऐकायला आला का? कशासाठी आलाय? मग मी महाराजांना सांगून बघतो की असला शर्ट नका घालू, ते चांगला नाही दिसत, डोक्यावर टोपी तरी घालत जा. तू नक्की उद्देश काय तुझा? जेव्हा तू चिंतनाला जातो त्या ठिकाणी येऊन काय करणं अपेक्षित आहे? बरं आल्यानंतर ह्याचे कुरापती काढ, त्याच्या कुरापती काढ, ह्याला बोल त्याला बोल, ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय, सगळ्या नको असलेल्या भूतकाळ आणि नको असलेला भविष्यकाळ उगाळणी. लाज वाटते का काही? म्हणजे लाज हा शब्द कसा उपयोगाला येतो बघा. आपण परमार्थ करायला आलो, जर आपण देवळात जातो तर त्याचं जे कारण आहे तेच करावं. आपण चिंतन ऐकायला जातो तर चिंतनच ऐकावं, चिंतनाच्या गप्पा माराव्या, त्याच्यावर अनुवाद करावा. पण ते सोडून भलत्याच गोष्टी करण्यामध्ये आपल्याला लाज वाटावी का नाही वाटावी? बरं ते झालं असेल तर बोललं तर ठीक आहे, पण चिंतनाचा क्षण संपल्यानंतर लगेच चिंतन कुठे जाते ते कोणालाच कळत नाही. पुढच्या रविवारी विसर पडला तर ठीक आहे, पुढच्या क्षणालाच विसर पडतो काय सांगितलं होतं मागच्या क्षणाला. अशी आपल्याला लाज वाटतच नाही. लाज न वाटणे, अशा गोष्टीची लाज वाटावी की नाही वाटावी? व्यवहारात ज्या गोष्टीची आपल्याला लाज वाटत नाही, व्यवहारात जे आपण करतो मग तिथे पण करावं ना. तिथे का लाज बाळगायची? इथे पैसे पोराला द्यायला लाज, इथे लाज नाही. आणि तिथे गेलं मात्र देवळात त्याच्यात पैसे टाकायला लाज वाटते. मोक्ष निदान ही तर लांबची गोष्ट आहे. दान देणाऱ्या माणसाला तसंच व्यवहारामध्ये भरपूर पैसा तयार होतो. दान देण्याची ज्याची प्रवृत्ती असते त्याला भगवत ईश्वर कृपेने आपोआपच त्याची भरभराट होते, त्याची दान देण्याची प्रवृत्ती असते त्याची. पण लोक फार विचित्र असल्यामुळे त्यांना लक्षात येत नाही. तुम्हाला व्यवहारात ज्या ज्या गोष्टीची लाज वाटत नाही, परमार्थात त्या त्या गोष्टीची लाज वाटू नये. व्यवहारात ज्या ज्या गोष्टीची लाज वाटत नाही, परमार्थात त्या त्या गोष्टीची लाज वाटू नये. जसं पैशाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं. एखाद्याच्या घरी तुम्ही गेले, कोणाचे एखाद्या चांगल्या संबंधित ओळखीच्या माणसाकडे, नातेवाईकाकडे, कोणाकडे तरी गेले, तर त्याच्या घरात गेल्यानंतर किती तास बसून राहताय? काय नको 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 त्या गप्पामध्ये रंगता का नाही? बरं वाटतं का नाही? 1 तास 2 तास कसे गेले कळत पण नाहीत. आणि देवळात गेल्यानंतर कधी बाहेर आला हे सुद्धा कळत नाही. मग लाज वाटत नाही का? जेवढ्या वेळा नातेवाईकडे जातो तेवढ्या वेळात माणूस देवळात जातो काय? जेवढ्या नातेवाईकांची उंबरे झिजवतो तेवढ्या वेळा जर देवळात गेला तर काय होईल? म्हणजे व्यवहारात ज्या गोष्टीला लाज वाटत नाही त्या गोष्टी परमार्थात करायला काय हरकत नाही का? लाजेचा प्रश्न येईल तर तुम्ही मोजून घ्या, महिन्याचे तुम्ही दिवस ठरवा की आपण एवढ्या वेळा एवढ्या लोकांच्या घरी गेलो, तेवढ्या वेळा तुम्ही देवळात गेले काय? काय सापडेल आपल्याला? आहे का असं काही? तुम्ही म्हणाल देवळात जायची गरज नाही, देव अंतर्यामी आहे. बरं अंतर्यामात कधी गेले तुम्ही? मग जेवढ्या वेळा यांच्या घरी गेले तेव्हा अंतर्यामात किती वेळा गेले? मग कारण काही बोलण्यामध्ये फार चतुर असतात, ते म्हणतात देव काय तिथंच आहे काय? बरोबर का नाही? त्यामुळे जर अंतर्यामी देव आहे असं तुम्ही म्हणत असाल तर अंतर्यामात देवाला किती वेळा तुम्ही डोकून पाहिलंय? बाहेरचा देव तुम्हाला नको असेल तर अंतर्यामात तरी किती वेळा तुम्ही डोकून पाहता? जेवढ्या वेळा ह्यांच्यावर लक्ष जातं, मुलाबाळावर लक्ष जातंय, जेवढ्या वेळा नातलगांवर लक्ष जातं, जेवढ्या वेळा संपत्तीवर लक्ष जातं,
किती वेळा तुमचं लक्ष देवावर जातं का? म्हणजे यांच्यात रममाण होण्याला लाज वाटत नाही आणि देवामध्ये रममाण व्हायला लाज वाटते. संसार करायला लाज वाटत नाही पण परमार्थ करायला लाज वाटते. नवऱ्याच्या नावाने कुंकू लावायला लाज वाटत नाही पण देवाच्या नावाने बुक्का लावायची लाज वाटते, नाही का? सोन्याची चेन गाड्यात घालायला लाज वाटत नाही पण माळ घाल म्हणले की लाज वाटते. साधारण माणसाचे सगळ्या गमती सांगतोय तुम्हाला. म्हणजे लाज कशी आहे, ठीक आहे? व्यवहारात ज्याची लाज वाटत नाही ना त्याची परमार्थातही लाज वाटत नाही. मग काय अडचण येत नाही, मग फार मोठं भलं होण्याची शक्यता आहे. ज्या ज्या गोष्टी तुम्ही व्यवहारात निर्लज्जपणे करताय, नव्हे लाज न ठेवता करताय, तेवढ्या गोष्टी तुम्ही परमार्थात करा ना. बडबड जेवढी आपण व्यवहारात करतो तेवढी परमार्थातली बडबड का करू शकत नाहीये? का लाज वाटते मग त्याच्यामुळे? तुम्ही विचार करा, दिवसामध्ये तुम्ही व्यवहारातल्या जेवढ्या गोष्टी बडबडले आणि दिवसामध्ये तुम्ही तेवढ्या परमार्थातल्या गोष्टी किती वेळा बडबडलेत? तुम्ही म्हणलं नाही आम्ही जर बडबडायला लोकांना ते कळत नाही. व्यवहारातलं तरी त्यांना कळतच असं थोडं आहे. एखादी आई असते त्याच्या लेकराशी काही बडबड करत राहते, त्या लेकराला काय कळतंय? आपणही बऱ्याचशा वेळा काय होतं, नातेवाईक किंवा मित्र परिवार यांच्याशी जे बडबड करत असतो त्याला काहीच अर्थ नसतो, निरर्थक गप्पा असतात त्या. जेवढं आपण बोललो व्यवहारामध्ये त्याची आपल्याला लाज वाटली नाही, मग परमार्थाविषयी बोलायला लाज काय वाटावी? लाज हा शब्द जो आहे, जो व्यवहारात तुम्हाला लाज ज्या ज्या गोष्टीला वाटत नाही, परमार्थात सुद्धा त्या गोष्टीला लाज वाटत नाही. अलग लक्षात. आदर वगैरे ह्या गोष्टी निराळ्या आहेत. कुठलाही नको असलेला व्यक्ती जर घरात आला, विचित्र मनुष्य घरात आला, तर घरातल्या स्त्रियांना काही लाज वाटत नाही. त्या व्यवस्थित त्यांच्याशी सगळा चहा देणे पाणी देणे सगळी व्यवस्था करतात, नातेवाईक कोणी असेल तर. पण महाराज आले की मात्र फार लाज, आतमध्ये लपून बसतात. महाराजाची लाज वाटते. अरे उलट महाराजांमुळे तुमचं भलं होईल आणि ह्या भलत्या लोकांमुळे तुमचं वाटोळ होईल. म्हणजे देऊळ बघा, देव बघा, महाराज बघा, शास्त्र बघा, परमार्थाच्या संबंधित काही असू द्या, त्याच्यामध्ये जर आपल्याला लाज ठेवायची नसेल तर काय करावं? व्यवहारातल्या ज्या ज्या गोष्टीत आपल्याला लाज वाटत नाही त्या सगळ्या गोष्टी परमार्थात सुद्धा तुम्हाला लाज वाटू नये, तर अडचण येत नाही. मग तुमचं फार मोठं भलं होईल, फार फायदा होईल तुमचा त्याच्यामध्ये. आपली लाज साधू संतांनी काढू नये. म्हणजे ज्ञानदेवांसारख्यांनी म्हणू नये की हानी लाज न देखी, म्हणजे लाज बघत नाही, हा लाज नसलेला आहे, असं साधू संतांनी तरी म्हणू नये. आपल्याला याची आपल्याला लाज वाटावी. आपल्याला लाज कशाची वाटावी? साधू संतांनी आपल्याला म्हणू नये हा निर्लज्ज आहे, त्याला काय हे नाहीये, किंवा ह्याला लाज वाटते इकडे आपल्याकडे यायला. म्हणजे देवळात जायची लाज वाटू नये. बाग बगीचेमध्ये फिरण्यामध्ये लोकांना लाज वाटत नाही, पण देवळात जायची तर लाज वाटते बऱ्याचशा लोकांना. असे पण लोक आहेत, त्यांना जर म्हटलं देवळाच्या परिसरामध्ये जर बाग बगीचा असेल तर त्याच्यात लोक जातात, त्याच्यात टाइमपास करतात, पण देवळात जायची पाया पडायची लाज वाटते. अशी पण परिस्थिती आहे. म्हणजे लाज हा शब्द जो आहे तो व्यवहारात जर तुम्हाला ज्या ज्या गोष्टींमध्ये लाज बाळगण्याची काही वाटत नाही किंवा लाज बाळगावी असं वाटत नाही, तुम्ही लाज न बाळगता तो व्यवहार अत्यंत व्यवस्थितपणे करता, तसाच व्यवहार तुम्ही परमार्थात सुद्धा जर करू लागले तर तुमचं फार मोठं काम होईल. एवढा हा लाज शब्द महत्वाचा आहे. हा लाज नावाचा शब्द जो आहे तो आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये असतो. हा जो लाज शब्द आहे हा काही आपल्या बाहेर नाहीये, आपल्यावरच आहे. दुसऱ्यावर अवलंबून आहे का हा शब्द? लाज ही काही दुसऱ्यावर आहे काय? आपल्यावर आहे. आपण ठरवत असतो कुठे लाज बाळगा आणि कुठे लाज बाळगू नये. सर्व माणसं ठरवतात. व्यवहार करण्याची लाज नाही, ते लाज ठेवायची त्याच्यामध्ये, पण परमार्थ करण्याची मात्र लाज. सर्व लाज सोडली मीराबाईने, म्हणून ती भगवत स्वरूप झाली. मीराबाईला कसली लाज राहिली नाही. मीराबाईने लाज सोडली म्हणून मीराबाई भगवत स्वरूप झाली. हे आपल्याला उदाहरण माहिती. लाज ही जी गोष्ट आहे ही फार महत्वाची. तुम्ही जर लाज धरून बसले, खरं तर परमार्थामध्ये लाज नसावीच. लाज न बाळगता परमार्थ करावा. कोण काय म्हणेल किंवा याच्याचा प्रश्न नाही, पण हे कळलं पाहिजे. किंवा तेवढं नाही शक्य झालं तर कमीत कमी ज्या ज्या व्यवहाराच्या गोष्टीमध्ये आपल्याला लाज वाटत नाही, लाज बाळगत नाही, तो व्यवहार परमार्थात सुद्धा लाज न बाळगता करावा. घरासाठी तुम्ही 10 तास राबताय, किती तास राबताय? 10 तास राबताय, तर परमार्थात 1 तास तरी राबलं पाहिजे. घरातलं झाडून पुसून काढायला, भांडी घासायला पुरुषाला काही वाटत नाही. वेळ पडली तर बायकोचे पाय दाबून द्यायलाही पुरुषाला काही वाटत नाही.
स्त्रीला काय वाटत नाही. पण तेच जर म्हणलं एखादा आश्रम झाडायला जा बरं, जाऊन मंदिर झाड बरं, तर लाज वाटते. घरी तो बायकोचे पाय दाबीन, वेळ पडली तर कपडे धुईन. पण मंदिरात जर त्याला म्हटलं झाडू घेऊन मारतो तर तो एकदम पुढारपणच करतो, घे रे झाडू. दुसऱ्याला आदेश देतो, हा त्याला तो त्याला तो त्याला, असं मी पाहतो. आणि घरात मात्र सगळं त्याला करतात. जर तुम्हाला घरामध्ये झाडू मारायची लाज वाटत नाही, तर मंदिरामध्ये आश्रमामध्ये झाडू मारायची लाज काय वाटते? तिथं काय सांगायला लागतं काय की भांडी धुवा, कप धुवा, झाडून घ्या, सांगावं लागायला पाहिजे. घरामध्ये कचरा पडला असला तर आपण उचलतो, तिथं कशाला लाज वाटते? असं लाज शब्द कसा आहे? लाज आपली काढू नये. कोणी व्यवहारातल्या लोकांनी लाज काढली तरी चालते एक वेळ, पण साधू संतांनी लाज काढू नये. साधू संतांनी लाज काढली की फार वाईट. ते दुःखाला कारण आहे, समजून घ्यावं. ज्या ठिकाणी साधू संत आपली लाज काढतात त्या ठिकाणी दुःख सुरू होतं. व्यवहारातील लोकांनी लाज काढली तरी चालते. एखादे म्हणले काय बावळट झाले, ते लागलेत महाराजाच्या नादी, चालेल, ती लाज चालते, तुमचं काही वाईट नाही होणार. एखादं म्हणलं काय ते ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी नाही, त्यांचे तेच उद्योग, यांना काही काम धंदाच नाही, उठ सुट त्यांचं तेच चाललंय. आपली लाज काढली का नाही लोकांनी? का काढतात का नाही? आता लोक म्हणत असतील कुठून कुठे याला, आपलं घर कुठे, महाराजाचं प्रवचन कुठे, चालला तिकडे तोंडवर करत. काही लाज बीज आहे काय? काही बावळटात बासारखी वागतात असे लोक म्हणतात. ते महाराज भितरलेलं आहे आणि तुम्ही भितरले का त्याच्या नादाने? असे लोक मला पण म्हणतात डायरेक्ट, तुम्ही भितरले तर बाकीच्यांना कशाला भितरावताय? नाही का? तुम्ही जास्त अक्कलवान झाले, बाकीच्यांना अकला कशाला शिकवताय? असे लोक डायरेक्टच म्हणतात मला सुद्धा. म्हणजे त्यांना काय म्हणायचं, तुम्हाला लाज बीज आहे का नाही काही, असं म्हणायचं असतं त्यांना, पण ते म्हणत नाही. जरा महाराज आहे म्हणून थोडे घाबरतात. पण तुम्हाला तर डायरेक्ट लाज काढतही असतील, नाही का? त्यातल्या त्यात पुरुषाचा एवढा प्रश्न येत नाही, स्त्रियांना जास्त प्रश्न येतो. त्यात तुमचं काय वय आहे काय? काय लाज बीज काय वाटते का? काय करायला लागलाय? काय अकलेचा भाग आहे का नाही काही? असे जे लोक म्हणतात तेव्हा आपली लाज काढत असतात. पण लोकांनी जगातल्या कोणीही काय म्हटलं तरी परमार्थामध्ये खरं पाहिलं तर पुढे जाऊन हा विचार करावा की परमार्थामध्ये काहीही करण्याची लाज बाळगू नका. काहीही, जेव्हा अशी आपण तमा बाळगणार नाही तेव्हाच परमार्थामध्ये आपण पुढे जातो. परमार्थामध्ये कशाची लाज? श्रीकृष्णाने लोकांची उष्टे उचलली आणि आपल्याला लोकांनी साधक बसलेले पत्राळे उचलायला लाज वाटते. हा त्याला सांगतो, तो त्याला सांगतो. झाडून घ्यायची लाज वाटते. आणि कोणाचं लग्न असेल तर ते सगळ्या साफसफाईला जाईल. हा सप्ताह जर ठरवला तर कोणाला काय काम सांगावं गरज पडू नये, नाही का? एक काम पुढं उभं राहावं तर 10 लोकांनी तयार राहावं करायला, पण 10 कामं असतात तर 5 पण येत नाहीत. आणि लग्न कार्य तुम्ही फक्त ठेवा, उद्या काय तयारी, आदल्या रात्री तिथे जाऊन त्या कार्यालयात झक मारतात. बोलायला आमंत्रणही नसतंय, बोलवलेलंही नसतं की येऊन तयारी झाली का बघ म्हणून. त्याला काय वाटेल ह्याची याला लाज वाटते. पण तुम्ही सप्ताह ठेवा, बघा किती लोक येतात आणि आले तरी कसे पुढार पण गाजवायला येतात हेही बघा. तुम्हाला जास्त सप्ताहांचा अनुभव नसेल, मला काही माहिती आहे म्हणून मी सांगतो तेवढं. तर अशा रीतीने मनुष्य काय लाज या व्याख्येमध्ये अडकलेला आहे. परमार्थाची लाज नसावी, व्यवहाराची लाज कुठपर्यंत ठेवावी हा तुमचा प्रश्न आहे. पण कमीत कमी व्यवहारामध्ये ज्या गोष्टीची आपल्याला लाज वाटत नाही त्या गोष्टी परमार्थात सुद्धा लाज बाळगून राहू नये. ज्या लाज बाळगल्याने आपलं वाईट होत नाही ती लाज बाळगावी. पण जी लाज बाळगली असता वाईट होतं ती लाज बाळगू नये, नाही का? म्हणजे वाईट होत असेल तर लाज बाळगावी. एखाद्या कृत्याने वाईट होत असेल तर त्या कृत्याची लाज बाळगली पाहिजे. पण एखाद्या कृत्याने वाईट होत नसेल तर त्याची लाज बाळगायची काहीही कारण नाही. भगवंताच्या नादाला लागल्याने आपलं काहीही वाईट होणार नाहीये. महाराजाच्या नादाला लागल्यानंतर कदाचित वाईट होईल, महाराजाच्या नादी लागू नका. पण भगवंताच्या नादी लागलं तर आपलं काहीच वाईट होणार नाही, अख्ख्या जगाला माहिती आहे. म्हणून कोणी काहीही म्हटलो, कोणी काहीही सांगितलं तरी सुद्धा लाज बाळगू नका. लाज न बाळगता भगवंताच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. असा हा लाज शब्द आहे. हा लाज शब्द एक बुद्धीची वृत्ती आहे. लज्जा, लाज आपल्याला असावी तर कशी असावी? साधू संतांनी आपली लाज काढू नये अशी आपली लाज असते. व्यवहारातल्या लोकांनी लाज काढली तरी चालेल. मी तर म्हणतो
मला जगातल्या लोकांनी सगळ्यांनी निर्लज्ज म्हटलं तरी चालेल, ज्ञानदेवांनी मला निर्लज्ज म्हणू नये, माझ्या सद्गुरूने माझी लाज काढू नये, अशी वेळ माझ्यावर येऊ नये, यासाठी मी प्रयत्न करतो. यासाठी मी त्यांच्याकडे शरणागती पत्करून आहे. त्यांना मी सदैव हीच प्रार्थना करतो की अख्ख्या जगाने मला म्हटलं हा निर्लज्ज नालायक माणूस आहे, चालेल, आनंद आहे, जगाच्या शिवाय आपण आनंदात घेऊ, परंतु साधू संतांनी मला हा निर्लज्ज लाज नसलेला मनुष्य आहे असं म्हणू नये. आणि ते माझ्या हातात नाही, त्यांच्याच कृपेवर ते अवलंबून आहे. म्हणून सदैव त्यांना शरणागती ठेवून लाज हा शब्द मी बाळगून आहे. हा लाज विषय आपल्या समोर अशा रीतीने स्पष्ट असावा. साधू संतांना आपली लाज वाटू नये, आपल्या बायका पोरांना घरच्यांना सगळ्यांना आपली लाज वाटली तरी चालेल, पण साधू संतांना आपली लाज वाटू नये. यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. त्यासाठी तुमच्या अंगामध्ये जे धैर्य धृती पाहिजे ती भगवत कृपेने निर्माण हो. भगवंताच्या कृपेनेच आपल्याला हे प्राप्त होऊ शकतं. शास्त्र सद्गुरू यांच्यामधून प्रतिपादन केलेला जो भगवंत आहे, या भगवंताने आपल्याला असं बळ द्यावं ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्या सद्गुरूंच्या कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान